नमस्कार. अन्नपूर्णा किचनमध्ये मी मनीषा आपलं स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत तांदळाची खीर. ही खीर अगदी झटपट तयार होते आणि खायलाही अप्रतिम लागते. त्यासाठी इथे मी पाव कप इंद्रायणी तांदूळ घेतला आहे. याऐवजी तुम्ही कुठलाही सुवासिक तांदूळ घेऊ शकता. इथे मी एक सुती रुमाल ओला करून घेतलाय. यावर हा तांदूळ टाकून आपण ओल्या कपड्याने पुसून घेणार आहोत. असं केल्यामुळे तांदळावर जी काही पावडर लावलेली असते ती निघून जाईल. याऐवजी तुम्ही तांदूळ धुवून त्यामधील पाणी निथळून 10-15 मिनिटासाठी फॅन खालीही सुकवू शकता. हा पुसून घेतलेला तांदूळ आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून याची मिक्सरला रवाळ अशी पावडर तयार करून घ्यायची. इथे मी या पद्धतीने तांदळाचा रवा तयार करून घेतलाय. गॅसवर मी एक कढई गरम करायला ठेवली आहे. यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालू. तूप पूर्णपणे वितळल्यावर यामध्ये आपण तयार केलेला तांदळाचा रवा घालून तुपात चांगला भाजून घ्यायचा आहे. तांदूळ भाजताना गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे, म्हणजे तांदूळ व्यवस्थित भाजला जाईल आणि करपणार नाही. मी 3 ते 4 मिनटं तांदूळ तुपात चांगला भाजून घेतलाय. तांदूळ थोडासा फुलल्यासारखा दिसतोय आणि तांदळाचा रंगही बदललाय. आता यामध्ये 2 टेबलस्पून किसलेलं खोबरं आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालून तेही तुपात चांगले भाजून घेऊ. खोबरं आणि ड्रायफ्रूट्स 1 ते 2 मिनटं तुपात चांगले भाजून घेतलेत. आता यामध्ये अर्धा लिटर गरम केलेलं दूध घालून चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचे, म्हणजे दुधामध्ये तांदळाच्या गाठी तयार होणार नाहीत. यामध्येच मी 4 ते 5 टेबलस्पून साखर घातली आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तसेच पाव चमचा वेलची पूड घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता यावर झाकण ठेवून ही खीर आपण 10 ते 15 मिनिटे शिजवून घेऊ. झाकण ठेवताना त्यामधून थोडीशी वाफ बाहेर गेली पाहिजे, नाहीतर खीर उतू जाऊ शकते. खीर शिजत असताना अधूनमधून यावरचं झाकण काढून चमच्याने थोडीशी ढवळून घ्यायची आणि पुन्हा यावर झाकण ठेवायचे. असं केल्यामुळे खिरीमधील तांदूळ खाली लागणार नाहीत. ही खीर मी 10 ते 15 मिनिटे शिजवून घेतली आहे. आता यावरचं झाकण काढून पाहू. इथे तुम्ही पाहू शकता आपली खीर छान शिजली आहे आणि खिरीची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट तयार झाली आहे. ही खीर थंड झाल्यावर आणखी घट्ट होते, त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये दुधाचं प्रमाण वाढवू शकता. तर या पद्धतीने तांदळाची खीर नक्की बनवून पहा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनही दाबा, म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह.